की असे प्रसंग येतात आपल्या आयुष्यात आणि अशा प्रसंगांपासून पहिली गोष्ट तर म्हणजे हारलं नाही पाहिजे. तिथनं नक्कीच काहीतरी मार्ग निघतात आणि ते नवीन मार्ग शोधून आपण त्याच्याकडे गेलं पाहिजे. तर भारतात हो, आणि महाराष्ट्रात निवडणूक प्रक्रिया कशी पार पडते आपल्या सर्वांना माहिती आहे. पण हो. जपानमध्ये तुम्ही आता सध्या आमदार आहात, तर तिथली निवडणूक प्रक्रिया कशी पार पडते ॲज कंपेअर टू इंडिया अल्सो महाराष्ट्र? कॅम्पेन करता फक्त एकच गाडी वापरता येते. त्या गाडीमध्ये फक्त 4च लोक बसता येतात. ते शहर घाण करण्याची प्रक्रिया नाहीये इथे, की आता आपण आहे ना त्या कचरा मनस्थितीतनं बाहेर यावं आणि अशा सगळ्या चांगल्या गोष्टींचा आपण विचार करा. मध्ये प्राईम मिनिस्टर असू दे, नाही तर तो हायकोर्टचा सर्वात मोठा जज असू दे, सुप्रीम कोर्टचा, कधीच कोणाकरताच ट्रॅफिक थांबवलं जात नाही. तुम्ही तिथल्या स्थानिक आमदाराला चॅलेंज केलं होतं की मी आमदार म्हणून निवडून येणार वगैरे, तो काय नेमका किस्सा होता? जपानी खरं म्हणजे ते फॉरेनर लोकांना असं ऍक्सेप्ट करत नाहीत. ते ते मानून घेऊन दोस्त म्हणून पुढे चालत नाहीत. फार भेदभाव आपल्या जातीचा उमेदवार निवडून यावा अशी एक सर्वसाधारण मतदारांची भावना असते. आणि या बाबतीत जर तुमचा विचार करायचा झाला, तर महाराष्ट्रातून तुम्ही त्या ठिकाणी जपानमध्ये गेलात आणि जपानमध्ये आमदार म्हणून निवडून आलात. विशेषतः जपानी माणसांनी त्यांच्या प्रांतात नसलेल्या, त्यांच्या जातीतल्या नसलेल्या या मराठी माणसाला कसं निवडून दिलं, कसं स्वीकारलं? जपानमध्ये म्हणजे म्हणजे भवनाच्या आतमध्ये जाण्याकरता तुमचे कपडे कसे असले पाहिजे त्याचे नियम आहेत. त्यामुळे ते नियम पाळावे लागतात. जीन्स वगैरे घालून अजिबात परवानगी दिली जात नाही आणि एकमेकांच्या प्रती जो आदर आहे तो तो तोडू नये. म्हणजे आपल्याला आदर भावना ठेवून सुद्धा वादविवाद कर राजनीती जी आहे त्याचा धर्म करण्यात आलेला आहे आणि मतदान जे आहे त्याचा उत्सव करण्यात आलेला आहे. आणि जो उमेदवार आहे किंवा जो नेता आहे त्यांचा देव करण्यात आलेला आहे. लोकशाही कशी असली पाहिजे की लोकांचे जे रोजच्या समस्या आहेत त्यातनं लोक वर उठली पाहिजेत. रोजच्या समस्यांमध्ये जर का ते चिखलात लोळल्यासारखे झालेले असतील तर मग त्या लोकशाहीचा उपयोग. इलेक्शन आलं की लोक तिकडे जातात काळजी करायला, झोपडपट्ट्यांमध्ये फिरतात. मग त्यांना अरे तुला कापडच नाही घालायला, हे घे कापड. अरे तुला जेवायला तांदूळच नाही, हे घे. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे की नेत्यांना तुम्ही देव बनवू नका, नेत्यांना तुम्ही तुमचा सेवकच असो. त्या दृष्टीने मलाही वाटतंय की महाराष्ट्राने ह्या गोष्टीवर जरा भर दिला पाहिजे की मराठी लोकांना कसं त्या सिस्टीम मध्ये टाकता येईल. राजदूतावासामध्ये आपली लोक नसल्यामुळे महाराष्ट्राच्या संध्या कमी होतात असं माझं स्पष्ट मत आहे. नमस्कार, मी चंद्रकांत दुसाने. सुवर्ण खानदेश लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नुकताच 15 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस साजरा करण्यात आला आणि या आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनानिमित्त आज आपण एका अशा व्यक्तीसोबत संवाद साधणार आहोत, जी व्यक्ती तालुक्यात, जिल्ह्यात, महाराष्ट्रात किंवा भारतात नव्हे तर दुसऱ्या देशात अर्थात जपानमध्ये आमदार आहेत. ती व्यक्ती म्हणजे महाराष्ट्राचे सुपुत्र श्री योगेंद्र पुराणिक. योगेंद्र पुराणिक यांच्या बाबतीत अजून सांगायचं झालं तर ते भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील एकमेव अशी व्यक्ती आहेत जे सध्या जपानमध्ये आमदार आहेत. डेमोक्रॅटिक कॉन्स्टिट्युशनल पार्टीचे ते पार्टीतर्फे ते जपानमधील टोकियो प्रांतातील येदोवा या मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करतायत. खरं तर आंतरराष्ट्रीय लोकशाहीचं हे खूप मोठं उदाहरण आपण पाहू शकतो. आज आपण त्यांच्यासोबत आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनानिमित्त तसेच इतर विषयांवरील संवाद साधणार आहोत. सर आपल्यासोबत थेट जपानवरनं जोडले गेले आहेत. सर तुमचं सुवर्ण खानदेश लाईन्स मध्ये मनापासून स्वागत. नमस्कार, धन्यवाद. मला नमस्कार. आपल्या चॅनलवर बोलवण्याबद्दल धन्यवाद. आणि आज तुम्ही सगळ्यांशी मला हे जे संवाद साधण्याची संधी दिली आहे त्याबद्दल माझं मनापासून तुमचे आभार. येस सर. चर्चेला सुरुवात करत असताना माझा पहिला प्रश्न असा आहे की तुमचं महाराष्ट्रातलं बालपण, शैक्षणिक जीवन आणि तुम्ही नोकरीनिमित्त जपानला कसे गेला? माझा जन्म मुंबईच्या जवळ, मुंबई म्हणण्यापेक्षा कल्याणच्या जवळ अंबरनाथ म्हणून एक गाव आहे. तिथे माझा जन्म झाला. अंबरनाथ हे गाव शिवमंदिराकरता फारच ओळखलं जातं आणि तिथली जत्रा सुद्धा फार फेमस आहे. तर तिथे माझा जन्म झाला आणि तिथनं शाळेचं शिक्षण झालं. 10वी पर्यंत तिथंच शिक्षण झालं. मग नंतर 11वीला आम्ही आम्ही पुण्यात गेलो आणि तिथनंच मी पुणे विद्यापीठात गेलो आणि पुणे विद्यापीठात गेल्यानंतर अ, काहीतरी असे प्रसंग आले की ज्याच्यामुळे मला इंजिनिअरिंगला नाही जाता आलं आणि मी BSc ला ऍडमिशन घेतली. तर आमच्या वडिलांचं असं मत पडलं की अजून काहीतरी शिक, तुला वेळ उरणार आहे. तर
खरं तर मी असं सांगेन की जेव्हा 12वीची परीक्षा झाली तर मी 12वीची परीक्षा दिली आणि अचानक असं जेव्हा निकाल बाहेर आला तर माझ्या निकालात लिहिलं होतं की मी ऍबसेंट फेल आहे. म्हणजे मी परीक्षाच दिली नाहीये. मग आम्ही बोर्डात गेलो आणि माझे पेपर शोधायचा प्रयत्न केला पण ते काही सापडले नाहीत. आणि मग त्याच्यानंतर मग मी पुन्हा परीक्षा दिली आणि लगेच माझी परीक्षा घेतली बोर्डाने, विशेष परीक्षा. कारण त्यांच्या हातनं पेपर हरवले होते. आणि पण माझ्या इंजिनिअरिंगची ऍडमिशन सुटले, मग मला बीएससी ला ऍडमिशन मिळाली, मी ती घेतली. तर इथनं मला प्रथम म्हणजे सगळ्या ऐकणाऱ्यांना किंवा आपल्या इथे जी यंग मुलं आहेत त्यांना ही सांगण्याची पहिली इच्छा आहे की असे प्रसंग येतात आपल्या आयुष्यात. आणि अशा प्रसंगांपासून पहिली गोष्ट तर म्हणजे हारलं नाही पाहिजे. तिथनं नक्कीच काहीतरी मार्ग निघतात आणि ते नवीन मार्ग शोधून आपण त्याच्याकडे गेलं पाहिजे. तर त्यावेळेला माझ्या आईवडिलांनी माझी साथ दिली. असं नाही की अरे आता काय पुढे काय. बीएससी ला ऍडमिशन घेतली, मग बाबा म्हणले अजून काहीतरी शिक, मग आयटीच्या कोर्सला ऍडमिशन घेतली, म्हणले अजून काहीतरी शिक. तर असा विचार करता करता जपानी भाषेचा आम्हाला शोध लागला की पुणे विद्यापीठात परकीय भाषा विभाग आहे, तिथे जपानीचा क्लास चालतो, मग तू जपानी का नाही शिकून बघत. तर असं करून ते जपानी शिकलो आणि मग मला त्यात खूपच उत्तम रुची झाली. माझा आयटीचाही प्रोग्राम झाला, बीएससी झालं, त्याबरोबर जपानी शिकणं झालं आणि मग मला जपानला यायला स्कॉलरशिप मिळाली. तर असं करून 1997 साली मी सर्वात पहिल्यांदा जपानमध्ये स्कॉलरशिपचा विद्यार्थी म्हणून आलो. आणि मग त्याच्यानंतर माझा खूपच चांगला अभ्यास राहिला, खूप चांगले मार्क होते. 99 साली पुन्हा एकदा स्कॉलरशिप मिळाली आणि मग 2001 सालापासून मग मी इकडेच स्थायिक झालोय. इकडे आयटी पहिले 10 वर्ष आयटी मध्ये नोकरी केली. मग त्याच्यानंतर आणि मग तिथे मी कंट्रीएट झालो. म्हणजे जपानमध्ये भारताचीच कंपनी जपानमध्ये जी होती त्यांचा इथे सर्वोच्च अधिकारी झालो. आणि मग त्यानंतर मग मी जपानी बँकमध्ये जॉईन झालो आणि मग जपानी बँकमध्ये सुद्धा मी डिरेक्टर लेवल पर्यंत गेलो. तर असा हा एक जपानमध्ये मला एक जपानी भाषा येणं हे सुद्धा एक फार महत्वाची गोष्ट होती की ज्याच्यामुळे हा पुढचा प्रवास मला करता आला. सर, योगेंद्र पुराणिक हे राजकारणात का आणि कसे आले? हा एक चांगला प्रश्न आहे. कसं झालं की मी 2001 सालापासून इकडे स्थायिक झालो आणि पहिली 2-4 वर्ष खरं स्वतः स्वतःच गेली. की आपलं आयुष्य सेट करायचं, आपली नोकरी सेट करायची. हळूहळू असं लक्षात आलं की मला खूप उत्तम जपानी येत असताना सुद्धा अ, इकडे कसं व्हायचं की इकडे सरकारी कामं ही सगळी जपानीतच होतात किंवा सरकारी वेबसाईट ज्या असतात त्या सगळ्या जपानीतच असतात. आपल्याकडे कसं आहे की इंग्रजांचं एक देणं लागलंय की त्यांनी आपल्याला इंग्रजी देऊन गेले, त्यामुळे आपल्याकडे इंग्रजीत माहिती खूप असते. पण इकडे जपानमध्ये किंवा तुम्ही कोरियामध्ये जा, जर्मनीमध्ये जा, इकडे ते इंग्रजी भाषेला वावच देत नाही. तर सगळे सरकारी साईट, सगळ्या वेबसाईट, सगळी माहिती सगळी जपानीतच असते. तर असं व्हायचं की मला इतकं जपानी यायचं तरी मला कधी कधी प्रॉब्लेम यायचा की काही माहितीच नाही मिळायची. मग मला अशी जाणीव व्हायला लागलं की अरे, ज्या लोकांना जपानी येत नाही त्यांना काय किती प्रॉब्लेम येत असेल, कारण भारतातनं जितके सगळे जे काही लोक जपानमध्ये येतात त्यापैकी फक्त 10% लोकांना जपान येतं, बाकी लोकांना येत नाही. मग तसं करून करून मग मी काय केलं की मग लोकांना मी SNS वर त्यावेळेला याहूच्या ग्रुप मेल वगैरे असायच्या, अशा ग्रुप मेलवर मी लोकांना माहिती द्यायला सुरू केली. मग हळूहळू लोक माझ्याकडे यायला लागले की सर आम्हाला हे हे कळत नाहीये, मदत करा. मग मी लोकांना मदत करायला लागलो, लोकांना त्यांच्या गरजेनुसार माहिती द्यायला लागलो. त्यांच्याबरोबर मी सिटी ऑफिसमध्ये जायचो, त्यांच्याबरोबर मी हॉस्पिटलमध्ये जायचो. सगळीकडेच भाषेचा फार प्रॉब्लेम होता. मग असं असं लोकांना मदत करत करत माझं सोशल वर्ककडे बरंच काम सुरू झालं. मग 2007 साली मी काय केलं की मी स्वतःच मग टोक्योमध्ये व्हॉलेंटरी जपानी क्लासेस सुरू केले. तर मी काही 4-5 एक जपानी लोकांना माझ्या बरोबर घेतलं, म्हातारे होते, रिटायर झालेले होते. त्यांना म्हटलं तुम्ही जपानी शिकवाल का, असं करून मी माझ्या घरी पहिले जपानीचे क्लास सुरू केले. आणि मग भारतीय लोक मग यायला लागले. पहिले घरी घरी बसलेल्या ज्या हाऊसवाईफ होत्या, म्हणजे बायका होत्या, त्यांनी पहिले सुरू केले. मग हळूहळू पुरुष यायला लागले. मग त्याच्यानंतर एक जाणीव अशी झाली की जपानमध्ये कसं असतं की आपलं संस्कृती वेगळी आहे, इथली संस्कृती वेगळी आहे. त्यामुळे इथे संस्कृती, आपल्या संस्कृतीमध्ये फरक असल्यामुळे जपानी आणि भारतीय लोकांमध्ये जरा वाद व्हायचे, भांडणं व्हायचे वगैरे. तर म्हणून मग मी जपानी संस्कृती शिकवायचे वर्ग सुरू केले. एटिकेट म्हणतो ना आपण ते, की जपानमध्ये कचरा कसा टाकावा, जपानमध्ये शांतता कशी राहावी, लाईनमध्ये कसं पाळून राहावं, ट्रेनमध्ये चढताना काय करावं, अशा गोष्टी शिकवायला सुरू केलं. आणि ते खूपच उत्तम चाललं होतं. आणि मग त्याच्यानंतर असं सगळं चांगलं चाललंय असं वाटायला लागलं होतं. तेवढ्यात 2011 साली जपानमध्ये मोठा भूकंप झाला आणि मग त्याच्यानंतर तो न्यूक्लिअर रिॲक्टर फुटला. आणि त्या याच्यामध्ये असं झालं की
जपानवर इकडे तिकडे भारतीय राहत होते आणि आम्हाला कुणालाच अ, एकमेकांना असं बरोबर कॉन्टॅक्ट करता येत नव्हतं. बरं त्यावेळेला मी जसं तुम्हाला म्हटलं की इथले सगळे न्यूज चॅनल सगळे जपानीमध्ये, सरकार जी काय माहिती देते ते सगळं जपानीमध्ये. पाणीमध्ये आपला जो भारतीय दूतावास होता इकडे, ते काही माहिती देत नव्हते आणि त्यांच्याकडनं काही मदतही होत नव्हती. तर मग त्याच्यामुळे असं झालं की जपानमध्ये राहणारे ऑलमोस्ट म्हणजे 40% ते 50% भारतीय जपान सोडून निघून गेले. ओके. अचानक नोकऱ्या सोडून निघून गेले आणि मग इकडे ते मग जरा असा कोलाहल झाला. मग त्यातनं मला अशी जाणीव झाली की आपण आहे ना हे सोशल वर्क अजून मोठ्या प्रमाणावर केलं पाहिजे. तर मग त्यानंतर पहिली स्टेप मी अशी घेतली की आम्ही एक अखिल जपानी भारतीय संघ म्हणून बनवला. कारण की आपले भारतीय कम्युनिटी जी असते ती परदेशामध्ये मराठी मंडळ, तमिळ संगम, कन्नड बेळगे किंवा पंजाबी संघ, असे स्टेट वाईज आपले संघ असतात. आपण एक नसतो आणि त्यात काही वावगंही नाहीये. प्रत्येकाची आपली वेगळी भाषा आहे, आपली वेगळी संस्कृती आहे. पण जेव्हा असा भूकंप आला किंवा एकमेकांची मदत करायची गरज पडते, त्यावेळेला आपल्याला एक इन्फॉर्मेशन, माहिती पाठवण्याकरता एक प्लॅटफॉर्म लागतो. मग तो आम्ही म्हटलं की आपण सगळे एकत्र येऊयात, आपण एक अखिल जपान भारतीय संघ बनवूयात. आणि मग तो संघ मी म्हणजे आपल्याकडे जसं सरदार वल्लभभाई पटेलांनी काम केलं तसं मी प्रत्येक संघाकडे जाऊन की आपण एक संघ बनवूयात की ज्यातनं आपण माहिती करूयात. आणि प्रत्येक जी असोसिएशन होती त्यातनं आम्ही एक एक डिरेक्टर घेतला आणि ते ह्या संघामध्ये येऊन असं आम्ही काम सुरू केलं. आणि मग त्यातनं आम्ही मग त्याच्यानंतर कोरोना आला, कोरोनामध्ये पण आम्ही लोकांना खूप मदत केली. पण हे असं करताना मला पुन्हा एक जाणीव झाली की हे आपण फक्त आपल्या भारतीय कम्युनिटी करता करतोय आणि तरी हे छोट्या प्रमाणातच करतोय. पण हे खरं म्हणजे कोणी केलं पाहिजे की माहिती पुरवण्याचं काम, इंग्रजीमध्ये माहिती देणं, दुसऱ्या भाषांमध्ये माहिती देणं, हे खरं सरकारचं काम आहे. आणि त्याचबरोबर इतरही बरेच प्रॉब्लेम होत होते. तर त्या सगळ्यामध्ये सरकारने खरं सहभाग घेतला पाहिजे असं मला वाटायला लागलं. आणि मग मी विचार केला की मी काही ऍक्च्युली इथल्या इथल्या काही राजनैतिकांशी मी बोललो त्यांच्याशी. पण माझ्या एक लक्षात आलं की त्यांना आमच्याबद्दल काहीच माहिती नाही किंवा त्यांना इंटरेस्ट पण नाही. बरोबर. कारण की आम्ही त्यांचे वोटर नाही आहोत. जपानमध्ये हम्म. कसं आहे की जोपर्यंत तुम्ही इथलं काय म्हणतात त्याला, नॅशनॅलिटी का नागरिक सिटिझनशिप, नागरिकत्व नागरिकता नागरिकत्व. घेत नाही. जोपर्यंत नागरिकता घेत नाही तोपर्यंत तुम्हाला मत द्यायचा अधिकार नाही. त्यामुळे त्यांना आमच्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये, आम्ही त्यांचे मतदार नाही आहोत. मग मी बरोबर. म्हटलं की आता ना आपण मग फक्त बाहेर बसून राहण्यात काही मुद्दा नाहीये. आपण असं करूयात की आपण आज जाऊन बघूयात की सिस्टीम मध्ये काय चाललंय. असा मी 2017च्या शेवटी 2018 मध्ये विचार सुरू केला. पण तो विचार मन घट्ट होता होता 2019चं जानेवारी झालं. आणि मग त्याच्यानंतर अचानक मी इलेक्शन मध्ये उतरलो आणि 2019च्या इलेक्शन मध्ये मग मी सहभाग घेतला. आणि मग तिथनं मग पहिले असं वाटलं होतं की जिंकून वगैरे येईन, असं काही वाटलं नव्हतं. अचानक पहिल्याच वेळेला पहिला आपण जरा एक्सपिरियन्स घेऊयात असा विचार केला आणि मग दुसऱ्या वेळेला मग एकदम जोमाने उतरूयात. पण नशीब होतं, देवाला काहीतरी कदाचित वेगळं माहिती होतं आणि ते झालं. ओके. तर सर, हा. आपण आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनानिमित्त हा संवाद साधतोय. भारतात हो. आणि महाराष्ट्रात निवडणूक प्रक्रिया कशी पार पडते आपल्या सर्वांना माहिती आहे. पण हो. जपानमध्ये तुम्ही आता सध्या आमदार आहात, तर तिथली निवडणूक प्रक्रिया कशी पार पडते ऍज कम्पेअर टू इंडिया, ऑल्सो महाराष्ट्र? मस्तच. कसं आहे की खरं तुम्ही डेमोक्रेसीला काय शब्द वापरला लोकशाही मराठीमध्ये? लोकशाही लोकशाही, लोकशाही. सॉरी. सॉरी. ओके. लोकशाहीचं खरं म्हणलं तर लोकशाही तुम्ही अमेरिका बघा किंवा भारत बघा किंवा जपान बघा, सगळीकडे जरा गडबड तर झाली आहे. त्यामुळे मी 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 राजनीतीत आल्यापासून माझं हे एकदम स्पष्ट म्हणणं आहे की आपण लोकशाही कडे पुन्हा एकदा आपण एक लोकशाहीबद्दल विचार करायची गरज आहे असं मला वाटतंय. जपानमध्ये थोडीफार आहे, पण तरी जपानमध्ये जी मतदान प्रक्रिया आहे ती एकदम एकदम सुरळीत आहे. आणि कसं होतं की आपल्याकडे म्हणजे की भरपूर मतदानावर खर्च केला जातो. अ, कधी त्याच्यावर कंट्रोल राहत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी जपानमध्ये नाही होत. आणि जपानमध्ये म्हणजे पहिली गोष्ट की तुम्हाला जर का अ, उतरायचं असेल म्हणजे कॅन्डिडेट म्हणून, तर त्याच्याकरता त्यांनी एक फार व्यवस्थित प्रोसेस बनवलेली आहे. ती प्रोसेस, आणि इथे कसं की त्यांच्या ऑफिसमध्ये गेलं की ते सगळं तुम्हाला समजवतात. आणि ओके. पहिले ते बघतात की बाबा की तुम्ही आहात की नाही व्यवस्थित म्हणून.
की या माणसात काही दम आहे की नाही. आणि मग ते तुम्हाला सगळं समजवतात आणि मग त्याप्रमाणे त्यांनी सांगितल्याप्रमाणे करावं लागतं. डॉक्युमेंटेशन वगैरे सगळं एकदम व्यवस्थित सुरळीतपणे होतं. आणि कसं होतं की इथे मतदानाच्या अगोदर अगोदर आपण जो कॅम्पेन करतो त्याच्याकरता खूप चांगले नियम लावलेले आहेत. की एक म्हणजे की म्हणजे कॅम्पेन करता फक्त एकच गाडी वापरता येते. त्या गाडीमध्ये फक्त चारच लोक बसता येतात. आणि त्याच्याबरोबर फक्त तुमची 10च व्हॉलेंटियर तुम्हाला घेऊन फिरता येतात. आणि त्या 10 व्हॉलेंटियर करतात ते लोक असे इथे लावायला अशा पट्ट्या देतात. आणि त्या पट्ट्याच लावून त्यांनी व्हॉलेंटियर करायचं असतं. म्हणजे आणि जी पत्रकं वाटायची असतात त्या पत्रकांवरही त्यांनी लिमिट लावलेलं आहे की पर कॅन्डिडेट एवढीच पत्रकं वाटायची. बरोबर. आणि कुणाच्या घरी जायचं नाही, कुणाच्या दारात जाऊन बेल वाजवायची नाही. तुम्हाला रस्त्यावर जे करायचंय ते तुम्ही करा. त्याही त्यांनी जागा ठरवलेल्या आहेत की इथे इथे असं असं ट्रॅफिकला कधीच अडवायचं नाही. दोन कार एका वेळेला धावल्या तर त्या पहिले तुम्हाला वॉर्निंग देतात. आणि ओके. जर का तुम्ही ते परत केलं तर मग तुमचं सरळ बाद करून टाकतात. आणि ते फक्त छोट्या मोठ्यांच्या बाबतीत नाही तर हे म्हणजे आता आबेसान जेव्हा हयात होते तर आबेसानच्या वेळेला त्यांनी त्यांचा म्हणजे त्यांच्यावर गोळीबार होण्याच्या जस्ट अगोदर 1 वर्ष अगोदर एका कॅन्डिडेटच्या केसमध्ये त्यांनी असंच गडबड केली, 2 कार चालवल्या. त्यांच्या आबेजींच्या स्वतःच्या कॅन्डिडेटला इथल्या इलेक्शन कमिशनने बाद केलं. अरे. तर हा आणि त्यांच्या एका कॅन्डिडेटवर त्यांनी भरपूर पैसे खर्च केले. त्यांनी तिथल्या लोकल म्हणजे खासदारचं इलेक्शन होतं तर त्यांनी आमदारांना ऍक्च्युली पैसे दिले. आणि ओके. ते बाहेर आलं आणि ते जे खासदार जे जिंकून आले होते त्यांचं पद काढून घेण्यात आलं. तर ह्या बाबतीत जपानमध्ये इलेक्शन कमिशन तसं जागरूक आहे. पोलीस जागरूक आहेत. पोलीस आणि इलेक्शन कमिशन एकदम एकमेकांमध्ये हात मिळवून चालतात. आणि इलेक्शन जेव्हा कॅम्पेन चालू असतं तेव्हा पोलीस आणि इलेक्शन कमिशन हे नेहमी राऊंडवर असतात. ते बघतात की सगळे नियम पाळतायत की नाही. आणि जर का आता सपोज की मी होतो, माझे पण सुरुवातीला 1-2 चुका झाल्या. त्यांनी मला लगेच माझ्या ऑफिसमध्ये फोन केला. मला म्हटले या तुमच्या चुका होत आहेत, तुम्ही ह्या दुरुस्त करा. आणि असं ते व्यवस्थित म्हणजे समजूनही देतात. पण जर का तुम्ही ते परत केलं तर मग ते तुम्हाला बाद करतात. तर प्रक्रिया एकदम सुरळीत आहे. आणि कॅम्पेन करता जो किमान खर्च लागतो की तुमची गाडी जी तुम्हाला घ्यायची आहे, ती भाड्यावर घेण्याचा खर्च, त्या गाडीमध्ये तुम्हाला 2 अनाउन्सर वापरता येतात. त्या 2 अनाउन्सरचे म्हणजे जे की पुराणिक उभे आहेत, पुराणिक उभे आहेत, तुम्ही पुराणिकांना मतं द्या हे जे बोलतात त्यांना कोकिळा म्हणतात जपानमध्ये. तर त्या कोकिळांचे पैसे पण सरकारकडनं येतात. किंवा मी जे पत्रकं वाटतो किंवा मी जे पोस्टर छापतो, आता इलेक्शनचे पोस्टर कुठे छापायचे आणि कुठे चिटकवायचे. तर इलेक्शनच्या वेळेकरता जे कॅम्पेनचा जो वेळ ठरवलेला असतो, 9 दिवस किंवा 14 दिवस असं ते इलेक्शन प्रमाणे ठरवलेलं असतं. आमदारकी असते त्याच्याकरता 7 दिवस, खासदारकी असते त्याच्याकरता 14 दिवस. असे दिवस ठरलेले आहेत. तेवढ्याच दिवसांकरता ते काय करतात, ते शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असे बोर्ड तयार करतात. आणि फक्त त्या बोर्डवरच तुम्ही पोस्टर छापू शकता, चिपकवू ओके. शकता. बाकी कुठेच पोस्टर चिपकवायचे नाही. तर ही जी सोय केली आहे ना, आणि त्यांनी साईज पण ठरवली आहे की किती साईजचा पोस्टर प्रत्येकाने छापायचा. ते असं नाही की कोणीतरी ते भलं मोठं कटआउट लावतंय, कोणीतरी हं. ते शहर घाण करण्याची प्रक्रिया नाहीये इथे. ओके. आणि ओके. ते एकदा इलेक्शन संपलं, जसंच इलेक्शन संपलं तसेच ते सगळे ते बोर्ड गायब होऊन जातात शहरातनं. तर ही जी प्रोसेस आहे ना, त्याच्यामुळे ही सगळे देश आहेत ना हे स्वच्छ राहतात. आणि आपल्या देशाने सुद्धा आता ती जाणीव केली पाहिजे की आता आपण आहे ना त्या कचरा मनस्थितीतनं बाहेर यावं. आणि अशा सगळ्या चांगल्या गोष्टींचा आपण विचार करावा. विचार केला पाहिजे. अ, हे सगळं ना आपल्याला करावं लागतं. त्यामध्ये तुम्ही आता प्रचाराचाच मुद्दा उपस्थित केला. आपल्या इकडे राजकीय नेत्यांच्या मोठमोठ्या सभा होतात. खूप मोठी गर्दी त्या हो, ठिकाणी आल्याचं पाहायला हो, मिळते आणि प्रचंड मोठा खर्च त्या सभांमागे केला जातो. अगदी त्याच हो. पद्धतीचा त्या ठिकाणी सभा होतात का प्रचारादरम्यान? आपल्याकडे जशा भारतामध्ये होतात तशा मोठ्या मोठ्या सभा रस्त्यावर तर होत नाहीत. आणि ओके. त्यांना मोठ्या मोठ्या करायच्या आहेत तर मग ते हॉल विकत घेतात आणि हॉलच्या आतमध्ये करतात. पण ओके. रस्त्यावर अशा मोठ्या सभा कधीच होत नाहीत. आणि रस्त्यावर साधारणपणे 100-150 लोकांपर्यंत मॅक्झिमम होतात. आणि त्याच्यामध्ये त्यांची जागा ठरवली जाते की तुम्ही ह्या एवढ्या जागेच्या आतमध्येच करायचं. असं प्रॉपर त्याला कुंपण बनवलं जातं प्लॅस्टिकच्या ह्यानी. आणि त्या कुंपणाच्या आतमध्येच लोकांनी उभं राहायचं, म्हणजे की त्याच्यामुळे ट्रॅफिक थांबलंय असं कधीच होत नाही. आणि मी तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो की जपानमध्ये प्राईम मिनिस्टर असू दे, नाही तर तो हायकोर्टचा सर्वात मोठा जज असू दे, सुप्रीम कोर्टचा, कधीच कोणाकरताच ट्रॅफिक थांबवलं जात नाही. ओके. जपानमध्ये फक्त मिनिस्टर,
प्राईम मिनिस्टर आणि अपोजिशनच्या पार्टीच्या लीडर एवढ्याच लोकांकरता फक्त गाडी दिली जाते. बाकीचे सगळे MP रेल्वेने प्रवास करतात, ऑफिसमध्ये जातात, तिथनं त्यांना कामं करता गाडीची गरज आहे तर तिथनं त्यांना गाडी दिली जाते. पण सगळे MP, सगळे खासदार, सगळे आमदार, सगळे रेल्वेने प्रवास करतात. आणि ही मला वाटतं खूपच एक चांगली गोष्ट जपानमध्ये आपल्याला बघायला मिळते. हीच गोष्ट तुम्ही युरोपमधले चांगले देश आहेत, नॉर्वे, फिनलंड, ओके. जर्मनी, इथे डेन्मार्क. इथेही तुम्हाला हीच गोष्ट पाहायला मिळेल. बरोबर. त्यामुळे सर, लालबत्तीचा जो प्रकार आहे ना, तो प्रकार. आपल्याकडेच विशेष आहे तो. ओके, ओके. तुम्हाला तिकीट कसं मिळालं सर मग त्या ठिकाणी? बर. आता असं झालं की जेव्हा मी इलेक्शनमध्ये उतरायचा विचार केला तर पहिले मी कोणत्याच पार्टीकडे नाही गेलो, कारण की माझं कसं होतं की मला माझाच अजेंडा घ्यायचा होता. आणि मी एक थोडंसं माझं कॅल्क्युलेशन केलं होतं की मला किती मतं पडतील म्हणून. आणि अ, थोडी मेहनत घेतली तर काहीतरी होईल असं मला वाटलं होतं. पण तरी म्हणजे असं मी अगदीच पॉझिटिव्ह नव्हतो की बाबा पहिल्याच इलेक्शनमध्ये जिंकीन, त्यामुळे मी कुठल्याच पार्टीकडे गेलो नाही. आणि पण असं झालं की एक दिवस मी असं रेल्वे स्टेशनवर उभं राहून, महत्वाचं म्हणजे मी आता तुम्हाला म्हणलं की जो कॅन्डिडेट असतो ते सगळे स्वतः स्टेशनवर उभे राहतात. मग ते MPचं इलेक्शन असू दे, नाही तर मग तो प्राईम मिनिस्टरचा होणारा कॅन्डिडेट सुद्धा असू दे. प्रत्येक जण तुम्हाला रेल्वे स्टेशनवर दिसेल पत्रक वाटताना. कारण रेल्वेचा इथं खूप लोक वापर करतात आणि सर्वात जास्त मार्केटिंग कुठे करता येतं तर रेल्वे स्टेशनवर. त्यामुळे मी मी पण कसं आहे की जेव्हा कॅम्पेन च्या पिरियडमध्ये मी रोज सकाळी 5 वाजता, 4:45 पासून मी स्टेशनवर उभा असायचो. आणि मग 8, 8:30 पर्यंत स्टेशनवर उभं राहायचं. आणि मग शहरभर मग गाडी घेऊन फिरायचं. पुन्हा संध्याकाळी 9 पासून 12 पर्यंत, 8 पासून रात्री 12 पर्यंत शेवटच्या ट्रेनपर्यंत पुन्हा स्टेशनवर उभं राहायचं. असं काम करायचो. तर एक दिवस मी असं स्टेशनवर उभं राहून पत्रक वाटत होतो, तर आमच्या एरियातले खासदार ते स्टेशनमध्ये आले. ते रेल्वेला चालले होते. त्यांनी माझ्याकडनं पत्रक घेतलं आणि ते स्टेशनमध्ये गेले आणि परत माघारी आले. आणि मला म्हटले, अरे मला वाटलं की तुझं रेस्टॉरंट आहे आणि तू रेस्टॉरंटचा कागद वाटतोयस. म्हणून मी असं घेऊन पुढे गेलो, बघितलं तर तू इलेक्शन मध्ये उतरलायस. तर ते म्हणले की मस्त मस्त, ऑल द बेस्ट, असं म्हणून ते निघून गेले. आणि मग 2 दिवसांनी मला त्या खासदारांचा फोन आला की मी तुझं सगळी माहिती काढून बघितली आणि तू खरंच चांगलं काम करशील असं मला वाटतंय. तर माझ्या पार्टीला तुला पाठबळ द्यायचंय, तर तू माझ्या पार्टीचं पाठबळ घेशील का? तर मग मी माझी टीम बनवली होती इलेक्शन करता. मी त्यांच्याशी बोललो की बाबा काय करायचंय बघा, असं असं आलंय. तर ते म्हणले की हे बघ योगी बाबा, की आपलं पहिलंच इलेक्शन आहे, आपल्याला टोटल माहिती पण नाहीये की तुम्हाला त्या यापुढे आता ठिकाणी काय योगी बाबा कसं. म्हटलं जातं. योगी अ, म्हटलं यु- जातं. नाही, योगी सान म्हणतात मला सगळे. ओके, योगी ओके. सान, सान म्हणजे श्री, जसं आपल्याकडे श्री म्हणतो तसं हा. जपानमध्ये सान हे नावानंतर लावलं जातं. ओके. हा. तर येस. ते म्हणले योगी साहेब आपण असं करूयात की आपण घेऊयात पाठबळ यांचं. तर असं करून ते जे खासदार होते तर ते डेमोक्रेटिक, कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रेटिक पार्टीचे होते, CDP म्हणून. तर मग आणि ते चांगलं काम करत होते. म्हणजे मग अ, लगेच 2-3 दिवसांनी मग मी त्यांना भेटलो आणि मग ते ते एकदम सरळच बोलले की "हे बघ, की मला तुला पाठिंबा द्यायचा आणि अ, बिन अटीचा पाठिंबा द्यायचा. म्हणजे असं नाही की तू तुझं काहीतरी मतं बदल, विचार बदल किंवा तुझं कॅम्पेनचं फ्लायर बदल, असं काही नाही. तुझी जी मतं आहेत ती मी सगळी वाचली, तुझं फ्लायर पण वाचले, तू जे म्हणतोयस ते सगळं अगदी बरोबर आहे. त्यामुळे जर का तुला हवा असेल तर आम्ही पाठिंबा देतो, असं म्हणून मग मी CDPचा पाठिंबा घेतला. म्हणजे मी माझं ऍक्च्युली इलेक्शन कमिशनमध्ये माझं सगळं रजिस्ट्रेशन संपलं होतं कॅन्डिडेट म्हणून आणि उमेदवार म्हणून. पण मग आम्ही पुन्हा एकदा सगळी कागदपत्र आम्ही पुन्हा मग तिथं जमा केली आणि मग मी CDPचा उमेदवार म्हणून पुन्हा उभा राहिलो. ओके. मी असं बघत होतो तर त्या ठिकाणी मला एक माहित झालं की तुम्ही तिथल्या स्थानिक आमदाराला चॅलेंज केलं होतं की मी आमदार म्हणून निवडून येणार वगैरे. तो काय नेमका किस्सा होता तो? अच्छा, तुम्ही ते वाचलंय. बरं, मी जरा तो बघितलं मी, कारण वगळत त्या होतो. मुलाखतीची तयारी करत असताना मी ती बघितलं, म्हटलं तुमच्याकडनं बर ऐकावं तो बर बर नेमका इन्सिडेंट काय होता. बर. तर ते असं झालं की 2017 साली, आता आम्ही जिथे राहतो तिथे ते एक रेल्वेचं स्टेशन आहे. आणि त्या स्टेशनच्या जवळच असं मोठ्या मोठ्या सोसायटी आहेत आणि तिथे भारतीय लोक खूप जास्त प्रमाणात राहतात त्या ओके. एकाच स्टेशनच्या जवळपास. तर आमच्या इथला एक आमदार होता आणि तो आला आणि तो म्हणायला लागला की आपण इथे लिटिल इंडिया बनवूयात. आणि त्यांनी काय केलं की त्यांनी आमच्या कम्युनिटीमधल्या काही बिझनेस करणाऱ्या लोकांबरोबर त्यांनी ते मैत्री संबंध बनवले आणि त्यांनी त्यांचाच प्लॅन बनवायला लागले की आपण इथे लिटिल इंडिया बनवूया. तर आणि मग एकदम शेवटी तो माझ्याकडे आला, म्हणला की आम्ही असं लिटिल इंडिया बनवतोय, तर तुम्ही पण या लिटिल इंडियाच्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही डायरेक्टर म्हणून जमा याल का म्हणून. तर मी म्हणलं की पहिले मला सांगा की काय हा सगळा प्रकार आहे,
मला विचार करू द्या. तर मग त्यांनी मला ते सांगितलं. तर म्हटले की सिंगापूरमध्ये किंवा न्यूयॉर्कमध्ये जसं लिटिल इंडिया आहे तसं आपण इथे बनवूयात आणि ह्याच्यामुळे सगळ्यांनाच फायदा होईल. मी म्हटलं की आम्ही इथे सगळे राहतोय, तर तुम्ही सिंगापूरमध्ये जे लिटिल इंडिया म्हणताय तिथे खरं लोक राहत नाहीत आणि त्याचा जरा इतिहास वेगळा आहे. आणि दुसरं म्हणजे न्यूयॉर्कमध्ये तुम्ही बघाल किंवा न्यू जर्सीमध्ये बघाल तिथे जे लिटिल इंडिया आहेत किंवा युके मध्ये हॉन्सलोजला जे लिटिल इंडिया आहे ते म्हणलं ते सगळं कचरापट्टी आहे म्हणलं. सो तिथे आणि तुम्ही जी दुकानं बघाल त्या दुकानांमध्ये जेमतेम 10% 15% दुकानं भारतीयांची आहेत. बाकी सगळे नेपाळी बांगलादेशी आणि पाकिस्तानी लोकांची आहेत. तर मला त्याच्यामध्ये जरा प्रॉब्लेम वाटतोय. दुसरा म्हणजे की जर का आपण इथं लिटिल इंडिया बनवला तर ते म्हणले की इथं 50 असं भारतीय दुकानांची अशी एक गल्ली बनवायची वगैरे वगैरे हव्यातल्या होत्या सगळ्या गोष्टी. तर म्हणलं की बरं ठीक आहे पण तिथे ना मग तिथे तुम्ही जे नोकरदार जी लोक घेऊन याल त्या लोकांना जपानची संस्कृती जपानची एटिकेट हे कोण शिकवणार. नाहीतर जपान कसं आहे की जपानी ना खरं म्हणजे ते फॉरेनर लोकांना असं ऍक्सेप्ट करत नाहीत. ते मानून घेऊन दोस्त म्हणून पुढे चालत नाहीत. फार भेदभाव करतात. म्हणजे माझ्यासारख्या माणसाबरोबर ते भेदभाव करतातच आणि आम्ही हे सगळं सहन करतच इथं जगतोय. तर मी त्याला म्हणलं की तिथे मग जे अशिक्षित लोक येतील की वेटर म्हणून काम करायला किंवा दुकानामधलं सामान उचलायला म्हणलं ह्या सगळ्या लोक आणि मग हे लोक रात्री मे बी गराडा लावतील मग गप्पा मारत उभे राहतील नुक्कड बनवतील तिथे आणि मग त्याच्यामुळे जे प्रॉब्लेम तयार होतील ते तू कसे सॉल्व्ह करणार आहेत. नाही म्हणे ते पुढं बघूयात. म्हणलं हे बघ ते पुढं होत नाही. आणि तिकडे हॉन्सलोमध्ये आणि न्यू जर्सी आणि न्यूयॉर्कमध्ये जी परिस्थिती आहे ती मी पाहतोय आणि मी रेग्युलर ट्रॅव्हलर होतो. तर त्यामुळे मी म्हटलं की बघ जोपर्यंत व्यवस्थित मॉडेल बनत नाही तोपर्यंत मी तर काही तुमच्या टीममध्ये येऊ शकत नाही आणि मी याला पाठिंबाही देऊ शकत नाही. तर तो म्हणला ठीक आहे तू बाहेर बस. तर मी म्हणलं नाही तसं तर होणार नाही. आता मी कम्युनिटीचा लीडर असल्यामुळे जोपर्यंत जोपर्यंत हे व्यवस्थित बनत नाही तोपर्यंत मी काय पाठिंबा देणार नाही. आणि म्हटलं जर का तू जबरदस्ती जर का काही करायला जाणार असशील बिझनेस माइंडेड लोकांबद्दल तर ते मी होऊ देणार नाही. म्हटलं तर त्यांनी मला धमकी दिली की मी तुला या शहरातनं खदडीन बाहेर काढेन म्हणून. तर मला माहिती होतं की ते काहीतरी कम्युनिकेशन गडबड होणार आहे आणि म्हणून मी माझा मोबाईल आहे ना त्याच्यावर मी रेकॉर्डिंग चालू ठेवलं होतं खिशात ठेवून. तर मी त्याला म्हणलंय बघ आता हे रेकॉर्ड झालंय त्यामुळे मी तुला दोन गोष्टी सांगतो. एक म्हणजे तर मी आहे ना भाईगिरी चालते ना तिथे मी मोठा झालोय म्हटलं भारतामध्ये. त्यामुळे तू माझ्याशी तर भाईगिरी करू नकोस. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की तू जे काम करतो ना नेत्याचं ते मी करू शकतो पण मी जे काम करतो ना आयटी आणि बँकरचं ते तू करू शकत नाहीस. तर एवढा फरक तू समजून चाल. आणि मला आता असा विचार येतोय माझ्या मनामध्ये की तू जे काम करतोय ना ते मी तुला करून दाखवा म्हणून. आणि मग असं करून ते पुढे मग तो जरा मागेच पडला की मी लिटिल इंडिया बनवणार म्हणून. मग मी सगळं भारतीय कम्युनिटीला एकत्र केलं आणि त्यांना म्हटलं की हे तुम्ही अजिबात होऊ देऊ नका. कारण की ऑलरेडी भारतीय आणि जपान्यांमध्ये खूप भांडणं व्हायची आणि ते सोडवायला मला मीच जायचो अर्ध्याच्या पेक्षा जास्त भांडणं. तर जर का हे लिटिल इंडिया बनवलं तर मग तर तिथे राडाच होणार होता जो मला होऊ द्यायचा नव्हता. मी त्याला म्हणलं तुला लिटिल इंडिया बनवायचं तू कुठेतरी दुसरीकडे जाऊन बनव जिथे लोक राहत नाहीत नवीन वसव. इथे नाहीये ती जागा बनवायची. सो ते काही त्याला जमलं नाही. मग आम्ही बरंच मग त्याच्यानंतर मी मी म्हणजे अण्णा हजारेंसारखी ऍक्टिव्हिटी केली आणि मग ते प्रोजेक्ट सगळं थांबवलं. आणि मग फायनली मग त्या गोष्टीतनं मग मी विचार केला की ह्या लोकांना सांगण्यात काय अर्थ नाहीये आपणच स्वतः याच्यामध्ये उतरावं आणि आपणच काम करावं. आणि मग तिथनं ते निर्णय घेऊन मग पुढे गेलो. आपण जर भारतीय राजकारणाचा जर विचार केला तर या ठिकाणी जात हा अत्यंत महत्वाचा घटक मानला जातो. उमेदवार हा सुशिक्षित असो किंवा अशिक्षित असो हा विषय त्या ठिकाणी घेऊन मानला जातो. आणि विशेषतः आपल्या जातीचा उमेदवार निवडून यावा अशी एक सर्वसाधारण मतदारांची भावना असते. आणि या बाबतीत जर तुमचा जर विचार करायचा झाला तर महाराष्ट्रातून तुम्ही त्या ठिकाणी जपानमध्ये गेलात आणि जपानमध्ये आमदार म्हणून निवडून आलात. विशेषतः जपानी माणसांनी त्यांच्या प्रांतात नसलेल्या त्यांच्या जातीतल्या नसलेल्या या मराठी माणसाला कसं निवडून दिलं कसं स्वीकारलं. हा एक चांगला प्रश्न आहे खूपच. कारण यातनं आपल्याला या गोष्टीचा विचार करावा लागेल की जपानमध्ये नेते कसे निवडून येतात नंबर एक. नंबर दोन की मला कोणी मतं दिली. हम्म. कारण भारतीय तर नव्हते माझ्या मतदार लिस्टमध्ये. मला आणि माझ्या मुलाला धरून आम्ही 5 लोक होतो की ज्यांची ओके. जपान भारतीय नागरिकता होती. त्यामुळे माझ्या मतदार यादीत फक्त 5 भारतीय होते की ज्यांनी मला मत दिली. सो पहिली गोष्ट म्हणजे की जपानमध्ये
जे उमेदवार इलेक्शनला उतरतात बऱ्यापैकी सगळे शिक्षित असतात. आणि तुम्ही जर का जपानमधल्या ज्या सगळे म्हणजे काय म्हणतात त्याला, विधान भवन म्हणा किंवा संसद म्हणा, जर का तुम्ही याची रेकॉर्डिंग बघितली तर ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला हे लक्षात येईल की सगळी लोक एकदम प्रोफेशनल सारखं, म्हणजे एकदम व्यवस्थित एक ऑफिसमध्ये गेल्यासारखं सगळे काम करतात, सिन्सिअरली काम करतात. आणि संसदेमध्ये सुद्धा जी काही बोलणी होते ती सगळी एकदम सिन्सिअर बोलणी होते. त्याच्यामध्ये असं नाही की कोणीतरी काहीतरी गझलच करतंय, कोणीतरी काहीतरी कविता करतोय म्हणा. भारतीय विधानसभे आणि संसदेचा तो पण एक मजेशीर भाग आहे. मी मी त्यालाही पसंत करतो. पण जपानमध्ये एकदम प्रोफेशनल लेवलवर सगळं चाललेलं असतं. सगळे नॉर्मली शिक्षित असतात, व्यवस्थित तयारी करतात, नोट्स घेतात, विषयाला धरून बोलतात. तर हा एक महत्वाचा भाग आहे. अ, त्यामुळे आणि सगळे व्यवस्थित एकदम कपडे बिपडे ह्या सगळ्या गोष्टी ते सगळे पाळल्या जातात. जपानमध्ये म्हणजे म्हणजे भवनाच्या आतमध्ये जाण्याकरता तुमचे कपडे कसे असले पाहिजे त्याचे नियम आहेत. त्यामुळे ते नियम पाळावे लागतात. जीन्स वगैरे घालून अजिबात परवानगी दिली जात नाही. हो, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांनी ती पाश्चात्य संस्कृती ती आपल्या विधान भवनात येऊ नये, संसद भवनात येऊ नये याची त्यांनी पूर्ण काळजी घेतलेली आहे, जी मला वाटतं आपणही भारतामध्ये घेतली पाहिजे. आणि एक एकमेकांच्या प्रती जो आदर आहे तो तो तोडू नये. म्हणजे आपल्याला आदर भावना ठेवून सुद्धा वादविवाद करता येतात, जे आपल्याला अ, अटल बिहारी वाजपेयी सारख्या लिडरनी दाखवलंय, मनमोहन सिंगांनी पण ते दाखवलं. तर ह्या मोठमोठ्या लिडर्सनी आपल्याला दाखवलंय की दुसऱ्यांना आदर ठेवूनही आपल्याला वादविवाद करता येतो म्हणून. तर ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आता मला कोणी मतं दिली हा महत्वाचा मुद्दा आपण बघूयात. तर मी जेव्हा माझ्या मतदारांची एक काय म्हणता येईल त्याला, एक संकलन आकलन करून बघितलं, अनालिसिस करून बघितलं, त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की अ, मला जी काही मतं पडली त्याच्यामधले अर्ध्यापेक्षा कमी मतं ही माझ्या ओळखीच्या लोकांची होती. की काय होतं की मी इथे खूप सोशल वर्क करायचो, त्यामुळे फॉरेनर आणि जपानी यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला तर मी मदत करायला जायचो. एटिकेटचे क्लास चालवायचो. म्हणजे भारतीय जेवण शिकवायचे वेगवेगळे प्रोग्राम करायचो. किंवा जपानी प्रोग्राममध्ये इव्हेंट्समध्ये त्यांचे जे वार्षिक इव्हेंट्स असायचे त्याच्यामध्ये खूप मदत करायला जायचो. किंवा मी लोकलमध्ये टेबल टेनिस टीममध्ये टेबल टेनिस खेळायचो जपान्यांबरोबर. किंवा जे पालक संघ असतो त्याच्यामध्ये शाळेमधला पालक संघ त्याच्यामध्ये मी खूप ऍक्टिव्ह असायचो. तर हे सगळं करण्यामुळे बरीच लोकांशी माझी चांगली ओळख झाली होती आणि ते सगळे बघत होते की बाबा हा हा चांगला व्यक्ती आहे म्हणून. तर असं करून एक साधारण मला जितकी मतं मिळाली त्याच्यामध्ये 40-50% मला वाटतं माझ्या ओळखीच्या लोकांची असावी. आता बाकीची जी जी मतं मिळाली ते मला असं जाणवून आलं की जी लोक मतदानाला जातच नव्हती, कारण की माझ्या व्यतिरिक्त जे कॅन्डिडेट होते जेव्हा मी त्यांची मतं जोडून बघितली तर त्यांची पूर्वीचे इलेक्शन जे आधीचं इलेक्शन होतं त्यांना तेवढीच मतं मिळाली होती, त्यांची मतं कमी झाली नव्हती. पण मला इतर मतं मिळाली होती. तर माझ्या अशा लक्षात आलं त्याच्यावरनं की जी लोक मतदानाला जात नव्हती त्या लोकांनी मला मतं दिली. तर जपानमध्ये तुम्ही जर का मतदानाचं पर्सेंटेज बघितलं तर ते साधारणपणे इलेक्शन प्रमाणे असतं, पण साधारणपणे 37-38% मॅक्झिमम 45% जातं. म्हणजे 55% लोक मतदानाला जात नाही. त्याचं कारण असं आहे की ती लोकशाही जरा शिथिल झाली आहे. म्हणजे बरोबर. इथे वेगवेगळे सामाजिक जे काही प्रॉब्लेम आहेत त्याच्यामध्ये ते लोकांना ज्या स्पीडनी सॉल्व्ह करून हवेत त्या स्पीडनी ते म्हणजे सॉल्व्ह केले जात नाहीये. त्यामुळे लोकांचा जरा रोष आहे. दुसरा प्रॉब्लेम असा होतोय की अ, काही जे जुने राजनीतिज्ञ आहेत ते बाहेरच पडत नाहीयेत. तेच वर्षानुवर्ष लढवत आहेत आपला किल्ला. आणि जर का नवीन आले तर कोण येत आहेत, तर त्यांची मुलं येत आहेत किंवा त्यांच्याकडे सेक्रेटरी म्हणून काम केलेली लोक येत आहेत. त्यामुळे नवीन विचारसरणीची लोक ही म्हणजे एक नवीन प्रवाह येतच नाहीये. तर ओके. त्याच्यामध्ये जेव्हा मी इलेक्शनमध्ये उतरलो मला असं वाटतंय की लोकांना असं वाटलं की बाबा हा एक काहीतरी एक नवीन प्रवाह घेऊन येईल, काहीतरी एक नवीन विचारसरणी घेऊन येईल. आणि मला वाटतं त्यामुळेच लोकांनी मला मतं दिली. ओके. ओके. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे ज्यावेळी अमेरिका दौऱ्यावर गेले होते, त्यावेळी एका कार्यक्रमात त्यांनी म्हटलं होतं की भारतात लोकशाही अजूनही मुरली नाही.
तर हाच संदर्भ घेत मला तुमच्याकडे यायचं आहे आणि तो माझा प्रश्न असा आहे की त्या अनुषंगाने की भारतात लोकशाही मुरली आहे का, आणि जर मुरली असेल तर त्याची कारण काय? हम्म. खरं भारतात लोकशाही मुरली आहे की भारतात लोकशाही उरली आहे का, असा प्रश्न आपल्याला खरं विचारावा लागेल काही प्रमाणात. कसं आहे की मी मागे पण माझ्या एका वेगळ्या इंटरव्ह्यू मध्ये मी बोललो होतो की भारतामध्ये अ, मतदान म्हणजे लोकशाही जी आहे किंवा राजनीती जी आहे त्याचा धर्म करण्यात आलेला आहे. ओके. आणि मतदान जे आहे त्याचा उत्सव करण्यात आलेला आहे. आणि जो उमेदवार आहे किंवा जो नेता आहे त्यांचा देव करण्यात आलेला आहे. तर इथे सगळं हे गणित गडबडलंय. तुम्हाला सांगतो की जपानमध्ये अ, आज म्हणजे आबे-सान जर का जिवंत असते तरी त्यांच्यात अशी धमक नाही येते की कुणाला ते मोठ्या आवाजात बोलतील. एक नॉर्मल व्यक्तीला सुद्धा त्यांना प्रेमानेच हाताळावं लागेल. एक नॉर्मल व्यक्ती त्यांच्या जवळ गेला तरी त्यांचा गार्ड त्याला ढकलू शकत नाही. ओके. जर का तुम्हाला सांगतो की मिनिस्टर असू द्या किंवा प्राईम मिनिस्टर असू द्या, जर का प्राईम मिनिस्टर किंवा त्याच्या गार्डनी एखाद्या सामान्य व्यक्तीला सुद्धा चुकीचं बोललं किंवा त्याला जर का हाताळलं तर त्यांना राजीनामा द्यावा लागेल. ओके. ही लोकशाही मुरलेली लोकशाही म्हणता येईल. ओके. ज्या लोकशाहीमध्ये लोकांना आपण ऐकत नाही, लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत. आता आपण मुंबईमध्ये मंत्रालयाच्या बाहेर गेलो, तिथं हजार लोकांची लाईन लागलेली असते. तर हे वर्षानुवर्ष चाललंय. आणि बिचारे ते मंत्रींच्या ऑफिसच्या बाहेर आहे, मी पण जातो कधी कधी मंत्र्यांना भेटायला, त्यांच्या इथे ती रांग लागलेली असते, लोक छोटे छोटे प्रॉब्लेम घेऊन त्यांच्याकडे ओळखी काढून येतात. तर जर का तुमची आज अशी परिस्थिती असेल मग ती लोकशाही मुरलेली आहे का? लोकशाही कशी असली पाहिजे की लोकांचे जे रोजच्या समस्या आहेत त्यातनं लोक वर उठली पाहिजेत. रोजच्या समस्यांमध्ये जर का ते चिखलात लोळल्यासारखे झालेले असतील तर मग त्या लोकशाहीचा उपयोग काय आहे की नाही? त्यामुळे बरोबर. आपण ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे की आता आपली जर का आजची लोकशाही जर का ही परिस्थिती आहे तर 5 वर्षांनी ती कशी असली पाहिजे, 10 वर्षांनी ती कशी असली पाहिजे. म्हणजे आजही शेवटी इलेक्शन अशीच होतात की इलेक्शन आलं की लोक तिकडे जातात काळजी करायला, झोपडपट्ट्यांमध्ये फिरतात. मग त्यांना अरे तुला कापडच नाही घालायला, हे घे कापड. अरे तुला जेवायला तांदूळच नाही, हे घे तांदूळ. चालतं की नाही? येस, 100% सर. मग जर का मुरलेली लोकशाही असेल तर त्याच्यात ही गरज आहे का? त्याच्यात ही गरज नाहीये. तर आपण आत्ताची लोकशाही त्याला पुढच्या स्टेजला कसं नेऊ शकू, हे हे फार एक महत्वाचंच मला वाटतं एक होमवर्क आहे आपल्या समोर. ग्रहपाठ. प्रत्येकाकरता ग्रहपाठ आहे. आणि त्याच्याकरता पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे की नेत्यांना तुम्ही देव बनवू नका. नेत्यांना तुम्ही तुमचा सेवकच असू द्या. हे सर्वात मोठा मला वाटतं एक निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. त्यांना सामान्यच करावं लागेल आणि त्यांना सामान्यांचाच लीडर ठेवावा लागेल. सो ते ते फार महत्वाची गोष्ट आहे. आणि बरेचसे लोक आहेत, मी आपल्या सिनियर पत्रकारांशी पण बोलतो, मला सांगतात की नाही नाही त्यांनी एवढं काम केलंय. खूप नेते आहेत की ज्यांची सुरुवात खूपच चांगली असते. ते खरंच सगळेच नेते मला वाटतं की असे जे ग्रासरूट पासूनच आपल्याकडे नेते तयार होतात. ते पहिले सुरुवात. कम्युनिटीमध्ये आपल्या कम्युनिटीमध्ये चांगली कामं करतात, त्यांचं नाव होतं. आणि मग त्याच्यानंतर ते अजून चांगली कामं करतात, मग त्यांचं अजून नाव होतं, मग अजून पाठिंबा होतं आणि मग तिथनं मग ते फारच मोठे होऊन जातात. तर ते ते जे समीकरण आहे ना गणिताचं, ते गणित आपल्याला बदलता येईल का? मला वाटतं तिथेच भारताचा पूर्ण ह्यापुढे जो भारताचं जे एक काय म्हणता येईल त्याला एक म्हणजे सोनेरी प्रवास मला वाटतं सोनेरी. तिथनच सुरू होईल. आणि आपण ही जर का ह्या गोष्टीची जाणीव आज नाही केली तर ती जाणीव आपल्याला 10 वर्षांनी पण नाही होणार आणि 20 वर्षांनी पण नाही होणार. ती त्यावेळेला अ, पण नाही होणार. बरोबर. आता आमदार आहात. येणाऱ्या काळामध्ये जपानी राजकारणामध्ये तुमची पुढची स्वप्न काय असणार आहेत? तेथील जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्यासाठी काय करू इच्छितात येणाऱ्या काळात पुढील? धन्यवाद. खरं आता मी माझ्या जवळपासच्याच लोकांना फक्त बोलायला लागलोय की ह्यापुढे 4 वर्षांनंतर मोठ्या इलेक्शनमध्ये उतरायचा विचार करतोय. ओके. आणि त्याची आता तयारी सुरू केली आहे.
आणि त्याच्याकरता मी खूपच सिनियर 2 गुरूंचं पाठबळ घेतलंय. म्हणजे मोदीजींच्या स्टोरीपासून मी असं नाही की मी मोदी भक्त आहे. त्यांनी चांगलं काम केलं तर मी चांगलं म्हणतो, त्यांनी नाही चांगलं काम केलं तर मी नाही चांगलं म्हणतो. पण त्यांच्या उदाहरणातनं की त्यांनी पण गुरु घेतले, त्यांनी स्वतःची तयारी केली आणि आज ते या स्टेजला आहेत. तर मी जपानमध्ये 2 चांगले गुरु आता घेतलेले आहेत. आणि त्यांनी मला शिष्यकत्व दिलेलं आहे, तर मी आता त्यांच्याकडनं अभ्यास सुरू केला आहे. म्हणजे कसं आहे की आता मोठ्या स्टेजवर जाण्याकरता जपानचा इतिहासही व्यवस्थित जाणून घेतला पाहिजे. अ, नक्की आता जपानमध्ये काय प्रॉब्लेम आहेत किंवा जपानचा जे सगळं लॉ आहे, त्याची पूर्ण व्यवस्थित माहिती करून घेतली पाहिजे. आणि पुढे म्हणजे व्यवस्थित भाषणं देता आली पाहिजेत, भाषणं देण्याची तयारी करायची आहे. तर या सगळ्या तयारीला मी आता हळूहळू लागलोय. आणि त्याचबरोबर म्हणजे माझं आत्ताच मी यावर्षी एक पहिलं पुस्तक मी प्रकाशित केलं, माझी जीवनी प्रकाशित झाली जपानीमध्ये. इंग्रजीमध्ये मला वाटतं ह्याच वर्षी भारतामध्ये प्रकाशित होईल ती. आणि मी आता दुसरी काही पुस्तकं वगैरे लिहायला सुरू केलंय. आणि बऱ्याचशा ठिकाणी मी जाऊन आता मला इन्व्हिटेशन्स खूप येतात, मी सेमिनार वगैरे देतो, शिक्षणावर बोलतो, किंवा जपानच्या प्रगतीवर बद्दल बोलतो, जपान आणि भारताच्या संबंधावर बोलतो. या सगळ्या गोष्टींवर मी बऱ्याच ठिकाणी आता सेमिनार भाषणं वगैरे द्यायला सुरू केली आहे. तर असं करून मी आता एक लोकमत तयार करतोय, स्वतःची इमेज तयार करतोय. तर 4-5 वर्षानंतर मला अजून थोडा वेळ द्या, कुठल्या इलेक्शनमध्ये मी उतरणार आहे, पण मोठ्या इलेक्शनमध्ये उतरतो एवढं नक्कीच तुम्हाला सांगतो मी. अजून एक प्रश्न राहिला आहे, तो म्हणजे हा. महाराष्ट्राचं आणि जपान. आता तुम्ही तिथं आमदार आहात, तर महाराष्ट्र आणि जपान यांचे संबंध अधिक दृढ कसे होतील यासाठी तुमच्याकडनं काय प्रयत्न केला येणाऱ्या काळामध्ये? नक्की. नक्कीच. खरं महाराष्ट्र गेल्या काही वर्षात मी बघतोय की महाराष्ट्र एका बाजूला महाराष्ट्रामध्ये चांगल्या घडामोडी होत आहेत, पण दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये काही वाईट घडामोडी पण होत आहेत. म्हणजे आता बघा की 1990च्या दशकात आपण बघितलं तर आयटीच्या मोठ्या मोठ्या कंपन्या सगळ्या दक्षिणेकडे निघून गेल्या. बरोबर. किंवा त्याच्यानंतर आपण 2000च्या दशकामध्ये आलो तर आपण बघतो की जपानमधनं आलेल्या टोयोटा किंवा निसान ह्या कंपन्या खरं म्हणजे महाराष्ट्रात येणार होत्या, पण त्या सुद्धा दक्षिणेकडे निघून गेल्या. त्यानंतर आता तुम्ही या काळामध्ये बघाल तर महाराष्ट्रामध्ये असलेल्या ड्रग्ज कंपन्या वगैरे खाली हैदराबादकडे निघून गेल्या, किंवा दक्षिणेकडे निघून गेल्या. तर ही जी गोष्ट आहे ही सारखीच घडत आहे. आणि महाराष्ट्र एमआयडीसी वगैरे बनवते, पण बऱ्याचशा एमआयडीसी रिकाम्याच राहत आहेत. तर याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे की कसं होतंय की महाराष्ट्राची लोक, पहिली गोष्ट तर महाराष्ट्राच्या आतमध्येच आपण बघितलं तर आपलं महाराष्ट्राचं शिक्षण संस्थान जे आहे ती सगळी खूपच स्ट्रॉंग आहे. शिक्षण प्रणाली महाराष्ट्राची खूप स्ट्रॉंग आहे. भारतामध्ये एवढी स्ट्रॉंग, एवढी दणदणीत शिक्षण प्रणाली कुठेच नाहीये. आणि त्याचप्रमाणे इव्हन जे मॅन्युफॅक्चरिंग युनिट वगैरे आहेत, म्हणजे काय म्हणता येईल त्याला, मध्यम मिडल स्केल म्हणा किंवा लार्ज स्केल म्हणा, या सगळ्या इंडस्ट्रीज महाराष्ट्रामध्ये फारच व्यवस्थित सेटअप झालेल्या आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा एक फायदा घेऊन महाराष्ट्रामध्ये छोट्या कंपन्यांना सपोर्ट करून त्यांना मोठं करण्यात यावं, किंवा नवीन नवीन प्रोडक्ट्स तयार करण्यात यावीत, अशा अ, ज्या गोष्टी आहेत त्या महाराष्ट्रात जरा होत नाहीयेत असं मला वाटतंय. म्हणजे मेक इन इंडिया तर होतच नाहीये आणि मेक इन महाराष्ट्र पण होत नाहीये. म्हणजे आपण छोटे छोटे प्रोडक्ट घेऊ शकतो, छोटे छोटे. म्हणजे आता तुम्ही अमेरिकेमध्ये किंवा जपानमध्ये याल तर इथे डॉलर शॉप्स आहेत. म्हणजे जपानमध्ये म्हणाल तर 100 येनमध्ये गोष्टी विकणारे दुकानं आहेत. तिथे ना अशा त्या 100 येनला बनणाऱ्या, म्हणजे भारतात म्हणलं तर 50-50 रुपयाच्या गोष्टी, इतक्या कामाच्या गोष्टी बनतात त्या सगळ्या चीनमधनं, कोरियामधनं, थायलंडमधनं बनवून येतात, भारतामधनं येतच नाही. पण भारतामध्ये आपली अर्थव्यवस्था एवढी मोठी आहे की आपण तिकडेच बनवून तिकडेच जरी विकलं तरी आपल्याला खूप मोठं मार्केट मिळेल. आणि ते मार्केट आपण काबीज करायचा प्रयत्न करत नाहीये, नंबर एक. दुसरं म्हणजे की आता जसं मी तुम्हाला म्हणलं की बाहेरनं कंपन्या येऊ घालतायत पण त्या महाराष्ट्रात येत नाहीयेत. त्या एक काळ की महाराष्ट्रामध्ये एवढ्या कंपन्या आल्या, पण त्याच्यानंतर काय होतं की आता सगळे गुजरातला चाललेत, चेन्नईला चाललेत, हैदराबादला चाललेत, राजस्थानला चाललेत. तर बाहेर भरपूर कंपन्या निघून जायला लागल्यात आणि महाराष्ट्र सोडून काही कंपन्या बाहेर जायला लागल्या. तर ह्या कंपन्यांना पकडून ठेवण्याकरता आपल्याला काय करता येईल, तर त्याच्याकरता आपल्याला एक नेटवर्क बनावं लागेल. आणि त्या नेटवर्कमध्ये कसं आहे की महाराष्ट्र सरकारनी माझ्यासारखे मराठी लोक जे परदेशात राहत आहेत, आमच्यासारख्या लोकांबरोबर त्यांनी हात जोडले पाहिजेत. आम्हाला त्यांनी एक व्हिजिटिंग कार्ड दिलं, मला नाही म्हणत, माझ्यासारखी लोक म्हणतोय, मला अनेक दिलं तरी लोक असतात. चालेल.
एक व्हिजिटिंग कार्ड दिलं पाहिजे की बाबा ही लोक महाराष्ट्राला रिप्रेझेंट करतात. तर बरोबर. तुम्हाला उद्या महाराष्ट्रात येऊन काय करायचं असेल तर तुम्ही यांच्याशी बोला. आणि आपले भारताचे जे बाहेर राजदूतावास आहेत, मी तुम्हाला सांगतो की भारताच्या बाहेर राजदूतावासांमध्ये काम करणारी मराठी लोक फारच कमी आहेत. आमच्याकडे जपानमध्ये तर वर्षानुवर्ष मराठी आलेलेच नाहीत राजदूतावासामध्ये. त्यामुळे आपलं जे अस्तित्व आहे तिथे ते फारच कमी आहे. तर त्या दृष्टीने मलाही वाटतंय की महाराष्ट्राने ह्या गोष्टीवर जरा भर दिला पाहिजे की मराठी लोकांना कसं त्या सिस्टीम मध्ये टाकता येईल. राजदूतावासामध्ये आपली लोक नसल्यामुळे महाराष्ट्राच्या संध्या कमी होतात असं माझं स्पष्ट मत आहे. तर त्या संध्या आपण घालवल्या नाही पाहिजेत, त्या संध्या दुसऱ्यांकडे जातात. तर त्या संध्या पकडण्याकरता आपल्याला काय करता येईल, तर आपल्याला ही चेन पूर्ण करावी लागेल. महाराष्ट्र सरकार, भारत सरकार, राजदूतावास आणि माझ्यासारखी लोक, जपान. जेव्हा ही चेन बनेल तेव्हा ती तेव्हा हे काम सुरळीत होईल. आज ही चेन नाहीये, त्यामुळे काहीच होत नाहीये. स्किल स्किल डेव्हलपमेंट आता चाललंय की जपानमध्ये स्किल स्किल असलेली लोक पाठवायचे, त्याच्यामध्ये महाराष्ट्रातनं लोक येत नाहीयेत. आणि जे काही आयटी इंजिनियर महाराष्ट्रात येत ना ते स्वतःच्या ह्याच्यावर येत आहेत. ते जपानी शिकतात, ते आयटी शिकतात आणि ते येत आहेत इकडे आणि त्यांना नोकऱ्या मिळतात, व्यवस्थित करतात, पण त्याच्या पुढे जात नाहीये. आता आम्ही प्रयत्न करतोय की जपानमधले जे काही राज्य आहेत त्याचा महाराष्ट्राशी सरळ थेट काही टायअप करता येईल का, शैक्षणिक टायअप करता येईल का. मी स्वतः आता प्रयत्न करतोय की इथल्या शाळांमध्ये आणि महाराष्ट्राच्या शाळांमध्ये करार करून तिकडची मुलं इकडे येतील, इकडची मुलं तिकडे जातील, एकमेकांच्या घरी राहतील, एकमेकांच्या शाळेत शिकतील, खर्च येणार नाही एकमेकांना. तर अशी एक सिस्टीम बनवावी. तर ह्या सगळ्या अशा गोष्टींबद्दल आपल्याला विचार करून आता एक वेगळ्या स्तरावर आपल्याला महाराष्ट्र आणि जपानच नव्हे तर महाराष्ट्र आणि जर्मनी, महाराष्ट्र आणि इतर देश असं, थायलंड म्हणा, महाराष्ट्र आणि हाँगकाँग म्हणा, तर आपल्याला हे मॉडेल सगळीकडे आपल्याला तयार करत न्यावं लागेल. आणि अजून एक गोष्ट आता तुम्हाला सांगतो की आता महाराष्ट्राच्या भारतीय आपला मराठी भाषा विभागाबरोबर आम्ही एक याच वर्षी आता करार केला आणि मराठी भाषेचा आम्ही इकडे प्रसार आणि प्रचार, हे आम्ही आता प्रोग्राम बनवून आम्ही सुरू करतोय, टीम बनवून. तर त्याच्यामुळे आपली जी मुलं, आपली जी दुसरी पिढी इकडे आहे, तिसरी पिढी आहे, आता त्यांना सुद्धा इकडे आपण व्यवस्थित मराठी भाषा शिकवून त्यांचं सर्टिफिकेशन करायचं असं आपण व्यवस्थित अमेरिकेमध्ये सुरू झालं. आता युके मध्ये आणि जपानमध्ये आम्ही सुरू करत आहोत. तर अमेरिकेवाल्यांनी याची म्हणजे प्रथम याच्यात पाऊल घेतलं आणि त्यांनी आम्हाला खूपच चांगलं ह्याच्यामध्ये मदत केली. आम्ही पण त्यांच्याच मदतीमुळे सुरू करत आहोत आणि महाराष्ट्र सरकार सुद्धा खूप चांगला पाठिंबा देतोय. तर ह्या गोष्टी आता दोन्ही बाजूनी आम्हाला पुढच्या स्टेजवर न्यायच्या आहेत आणि आपला एकदम खऱ्या अर्थाने जय महाराष्ट्र झाला पाहिजे, खऱ्या अर्थाने एकदम. सर, निश्चितच तुमचं सुरुवातीला नोकरीनिमित्त जपानमध्ये जाणं, त्या ठिकाणी नोकरीनिमित्तच्या असलेल्या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडणं, त्यानंतर राजकारणामध्ये स्थिरावणं आणि आता आमदार म्हणून अगदी योग्य पद्धतीने नेतृत्व करत वेगवेगळे उपक्रम राबवत जसं तुम्ही काम करताय, हे महाराष्ट्रासाठी नव्हे तर संबंध भारतभरासाठी अत्यंत प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहे. येणाऱ्या काळामध्ये तुमची की जी उच्च स्वप्न आहेत ती निश्चितच पूर्ण व्हावत या सदिच्छा. आणि तुम्ही तुमचा अत्यंत महत्वाचा वेळ आमच्या सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूज साठी दिलात, त्यासाठी मनापासून धन्यवाद. तर हे होते श्री योगेंद्र पुराणिक सर. त्यांनी आपल्या सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूज सोबत आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनानिमित्त दिलखुलासपणे संवाद साधत साधत विविध विषयांवर स्पष्ट शब्दात त्यांचं मत व्यक्त केलंय. तर तुम्हाला तुमच्या या मुलाखतीबाबत नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत हे कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. तसेच सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूज यांच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.